नमस्कार. मी आहे आता अकोल्यामध्ये आणि अकोल्यातील ओपन थिएटरच्या समोर मी एक्झॅक्ट थांबलेलो आहे. काही दिवसापूर्वी एक बातमी व्हॉट्सअप ग्रुपवर मोकार फिरत होती आणि त्याचं कारण होतं की ओल्ड कायमचा बंद होणार आहे. अहो, ही बातमी ऐकून ओल्ड प्रेमींचं हृदय असं पिळवून निघालंय. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है। नेमकं खरंच ओल्ड बंद होणार आहे काय? नाही, ओल्ड बंद होणार नाही याची खात्री आमच्या टीमने केलेली आहे. पण ओल्ड लवर जे आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात की नेमकं ओल्ड बंद झाल्यानंतर त्यांच्या मनावर काय परिणाम झाला. अभी मजा आएगा ना भिड़ो। ओल्ड बंद झाल्यानंतर त्यांच्या मनावर काय परिणाम झाला. कारण बघा ना, कॉलेजचं पहिलं ब्रेकअप असू देत किंवा ऑफिसचं प्रमोशन असू देत, एकच ठरलेली बाटली ती म्हणजे ओल्ड बाटली. पण आता आपण प्रेक्षकांना थेट विचारूयात की ओल्ड बंद झाल्यामुळे त्यांच्या मनावर आणि खिशावर काय परिणाम झाला, तसेच शॉपीवाल्यांवरती काय परिणाम झाला हे आपण थेट जाणून घेऊयात लोकांकडनं. तो चलिए शुरू करते हैं. आता काही नागरिक आहेत, आपण नागरिकांना विचारूयात की नेमकं खरंच ओल्ड बंद पडल्यामुळे नेमका काय परिणाम झाला आणि ओल्ड खरंच बंद पडल्यानंतर काय होते आपण त्यांच्याकडनं विचारूयात. काका नमस्ते. नमस्ते. आमचं न्यूज चॅनल आहे. राम राम. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय राम. जय महाकाल. जय महाकाली. बरं, ओल्ड दारू माहितीये तुम्हाला? हाँ ओल्ड दारू. देखो मैं दारू पीता नहीं, लेकिन जो मैं पीता भाई चनस, लेकिन जो चीज है वो ओरिजिनल है, पुरानी है और उसकी जगह उसकी बराबरी कोई नहीं कर सकता. लेकिन अभी सब लोग बोल रहे कि ओल्ड बंद हो गया, अभी तो कैसा होगा? बेवकूफ लोग है, उनको अक्ल नहीं है. मिलती है ना ओल्ड? वो मिलती है ना भाऊ, मिलती नहीं. अगर लेकिन अभी मैं तो पूछा वो उधर शॉप में जाके कि ओल्ड है क्या, तो नहीं. तो तुम्ही माझं असं सांगणं आहे की तुम्ही टॉनिकच्या हिशोबाने घ्या ना. अच्छा, टॉनिकच्या हिशोबाने घ्या. तुम्ही जास्त घेणार मग दारूचं नाम खराब करणार तर ते खोटं आहे ना. मग म्हणजे ओल्ड दारू चांगली ओरिजिनल है, ओरिजिनल पुरानी है, वो पुरानी आहे. पुरानी है. डॉक्टर कसं घेतात मग काही नाही म्हणलं हाय बीपी आहे, मी घेतो एक पॅक 2 पॅक कधी कधी, तर हिशोबाने घ्या. काकांचं म्हणणं असं आलं की हा, लिमिट मध्ये प्या हा. आणि लिमिट मध्येच राहा. आपण आता ग्रीन वाईन शॉपीचे जे ओनर आहेत आपण त्यांना विचारणार आहे की खरंच बाबा ओल्ड बंद होणार आहे का, ही अफवा आहे की ही खरोखर न्यूज आहे. आपण सरांना विचारूयात. सर, काही दिवसापूर्वी एक बातमी चालली होती व्हॉट्सअपला की ओल्ड कायमचा बंद होणार आहे, तर ही बातमी खरी आहे की नुसतं अफवा आहे म्हणू शकतो आपण याला? नहीं, कोर्ट में उनका केस चालू है, बंद तो नहीं होगा. उसके अंदर जो क्या मिक्स करते हैं उनका गवर्नमेंट, उनका जो इंक्वायरी कर रहे हैं उनका कहना है जो अगर मिक्स करते हैं तो उस पे आप ये लिखो फ्लेवर रम है करके. अच्छा, लेबल पे. बाकी बंद तो नहीं होगा. यानी जो मिक्स करते हैं उसमें कुछ तो वो फ्लेवर है ऐसा वहाँ पे लेबल लिखना चाहिए. अभी लगाते नहीं है. अभी तक फ्लेवर नहीं लिखते, आगे चल के उनको लिखना पड़ेगा, फिर कोई वांदा नहीं है. लेकिन अभी जैसा की मैं देख रहा हूँ की ओल्ड आता स्टॉक मध्ये नाहीये, तर आपल्या व्यवसायावर त्याचा काय परिणाम होत आहे का? थोड़ा फर्क होता है, लेकिन कस्टमर दूसरा रम ले लेता है. त्याला ऑप्शन म्हणून दूसरा लेने पण ओल्ड ची टेस्ट असते ना. ओल्ड का लोगों को ज्यादा टेस्ट पसंद आता है. की फक्त क्रेज आहे की ती दारू आहेच तशी? नहीं, वो क्रेज है उसका, रम में क्रेज है उनका. हाँ, मग ती बंद होणार नाहीये. नहीं बंद नहीं होगा, पर उनको ऐसा सुनने में उनको फ्लेवर लिखना पड़ेगा. तरी एक साधारणतः स्टॉक मध्ये कधीपर्यंत येऊ शकते तुमच्या मते? भैया अभी कोर्ट में केस चालू है. अभी कल मैंने सुना 28 तारीख को उनको 28 अगस्त या सितंबर की उनको तारीख मिली है कोर्ट की. ओके. हाँ, उसमें हो जाएगा क्लियर. तर मंडळी, ओल्ड बंद होणार नाही हे स्वतः ग्रीन वाईन शॉपीचे मालक यांनी सांगितलंय. आणि कोर्टामध्ये काय प्रकरण चालू आहे ते प्रकरण क्लिअर झाल्यानंतर काही दिवसात त्या कप्प्यामध्ये ओल्ड त्याच डौलात उभी राहणार आहे. त्यामुळे ओल्ड प्रेमींनो थांबा जरा, अजून बऱ्याच काही न्यूज तुमच्यासाठी कव्हर करायचे आहेत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत अकोल्यामधील, आपण त्यांनाही विचारूयात की नमस्कार दादा. नमस्कार. आता मी असं ऐकलं होतं की ओल्ड बंद पडली बाबा काय, तर खरंच ओल्ड बंद पडल्यानंतर तुमच्यावर काय परिणाम झाला? नाही ना, पण आम्हाला आम्हाला असं वाटतं की बा वाईट पण चांगला ब्रँड आहे एकदम. ओल्ड हा, तुम्ही कधीपासून घेता? दादा मला 3 वर्ष झाले. ओल्ड दारू एक नंबर आहे. ओल्ड दारू एक नंबर आहे. मग आता ते तर बंद पडली, वाईट झालं सर. मग ते आता वाईट झालं. आम्हाला असं वाटतं की ते परत चालू व्हायला पाहिजे. मग दुसरी घ्या ना ओल्ड. नाही ना, पण नाही पाहिजे. दुसऱ्या चालेल ना. आमचा ब्रँड ओरिजिनल पाहिजे. ओरिजिनलच पाहिजे. तू दुसरा रम असेल ना दादा, तोच पाहिजे. ओरिजिनलचे तोच पाहिजे. तोच पाहिजे. तोच पाहिजे. क्वालिटी वाईज आहे ते. हा. डुप्लिकेट काय घेऊ?
पैसे आम्ही त्याचे देतो, हा. दारू घेतो आम्ही, पण क्वालिटीचे पैसे देतो. ओळमंग ही क्वालिटी देते. Quality पैसे देतो. मित्रांनो, गमतीचा भाग असू द्यात, दारू पिणे हे खरंच शरीरासाठी हानिकारकच आहे, पण ओळमंग बंद पडली ही न्यूज हृदयासाठी महाहानिकारक आहे, हे लक्षात ठेवा. कॅमेरामन नारायण सोबत मी निखिल, ANN न्यूज, अकोला.